मी शेणींशी बोललो होतो. म्हणजे ॲक्च्युली आजचं जे मी काही तुम्हाला सांगणार आहे किंवा मी आता जे तुम्ही एक मार्गदर्शन ठेवलं आहे हे शेणींकडून मी मागून घेतलं. म्हणजे तेव्हा सांगतो की आपण नंतर ठेवूया, म्हटलं नंतर नको, आता सगळे असेल तर आपण आतापासून सुरुवात करूया, नंतर म्हटलं पुढे काय, म्हणून तो हट्टाने मागून घेतला आणि त्यांनी मला आज संधी दिली इथे, त्यामुळे त्यांचे आभार पहिलेच मागतो. दुसरं म्हणजे कालच त्यांचे 100 प्रयोग पूर्ण झाले, त्याबद्दल त्यांचे अभिनंदन सगळ्यांना. आणि कोकणात एक अशी संस्था आज वाटचाल करते की जे नुसतं नाटकापुरतं मर्यादित न राहता ती नवीन पिढी घडवायचं काम. कारण माझं मयेकर माझ्याकडे यायचे तेव्हा मी त्यांच्याशी बोलणं चाललं होतं माझं की नक्की काय करणार आहात तुम्ही. तेव्हा ते म्हणाले की आम्ही माणूस घडवायचं काम करतोय. कलाकार घडवत असतात, कलाकार घडवता येत नाही. जन्मता कलाकार हा कलाकार म्हणून जन्म घेतो, फक्त त्याला आपला शोधायचं असतं की आपण कलाकार आपल्या कलेत आपण पारंगत आहोत. तेव्हा ज्याचा गुरु मिळत जातो ते सगळ्या नशिबाच्या गोष्टी आहेत. पण माणूस घडवणं म्हणून म्हटलं मी कालपासून ॲक्च्युली हजर राहणार होतो याच्यासाठी की नक्की काय चाललं आहे. कारण ही कला पण माझ्यासाठी नवीन आहे, कारण मी इथे माझं जन्मापासून मी बाहेर होतो. हल्ली 3 वर्ष आलं मी माझ्याशी इथे गावात माझा संपर्क खूप आहे, तो गेले 3 वर्ष. त्यामुळे कलेबद्दल मला पण जास्त माहिती नाही आहे. पण एकंदरीत शेण्यांशी बोलताना वगैरे म्हणजे आमचं फॅमिली रिलेशन असल्यामुळे त्यांच्याशी काय बोलणं सुरू असतं या कलेबद्दल आणि त्यांचे प्रॉब्लेम्स ऐकून घेत असतो की हा आजारी पडला किंवा त्याला तसा त्रास झाला, कलाकारांना काय काय त्रास होता. माझ्या मी पण काही यूट्यूबला नाटकं बघत असतो, तर त्यातून एक जाणवलं की नक्की म्हणजे कलाकारांशी बोलताना किंवा आपले मयेकर गेल्या महिन्यापासून माझ्याकडे यायला लागले. त्यांचा स्टेजवरून जरा एक अपघात झाला ज्यासाठी ते माझ्याकडे येतो. तेव्हा त्यांच्याशी बोलताना मला जाणवलं की कलाकारांना बाकी सगळं प्रशिक्षण आहे, पण आरोग्याच्या दृष्टीने तसं मार्गदर्शन करणारं कोणी नाही आहे. म्हणून मी खास शेणींना विनंती केली की मला म्हटलं एक तासभर द्या फक्त, मी फक्त तुमच्याशी बोलतो. मग आपलं काय चुकतंय, काय बरोबर आहे, काय आपण काय केलं पाहिजे हे तुम्हाला मी थोडक्यात सांगतो. मी निसर्गोपचार तज्ञ आहे. निसर्गोपचार तज्ञ म्हणजे काहीच करत नाही, फक्त सांगतो. मी काय औषध देत नाही, मी काय गोळ्या देत नाही, मी फक्त सांगतो. सांगायचं काम एवढंच करतो की जे तुमच्या म्हणजे आपलं संत म्हणून गेला तुझा आहे तुझा वाशी पण तुझा आघात तुलाशी, तेच मी सांगायचं काम करतो. मग संतांसारखं नाही, मी जे काय अभ्यास केला त्याबद्दल सांगतो. तर काय आहे तर निसर्गोपचार म्हणजे काय हे थोडक्यात मी तुम्हाला 1-2 वेळेस सांगतो. निसर्गाने निसर्गासाठी तयार केलेली उपचार पद्धत म्हणजे ज्यावेळी या विश्वाची निर्मिती झाली तेव्हा प्राणी मात्र सगळेच जन्माला आले किंवा माणूस पण तिथे जन्माला. आणि मग तेव्हा औषधोपचार काय होते, आता आपण जसं ॲलोपॅथी, होमिओपॅथी, आयुर्वेदा तिकडे आपण जे बघतो, तर तेव्हा काय होतं, आजही निसर्गातला एखादा प्राणी पशु जेव्हा आजारी पडतो किंवा एखादं त्याला फ्रॅक्चर होतं किंवा कोण कुठे पडतो तेव्हा तो काय करतो ह्याचा जेव्हा अभ्यास सुरू झाला तेव्हा असं जाणवत गेलं की निसर्गाने निसर्गासाठी उपचार पद्धत बनवलेली आहे आणि ती उपचार पद्धत म्हणजे निसर्गोपचार. आज ज्याला एक थोडक्यात उदाहरण सांगायचं झालं म्हणजे आता एक मातीचा उपचार जर घेतला आपण, आपल्या निसर्गातून माती मिळते, तर मातीचा उपचार घेतला तर जेव्हा जंगलातली जनावरं जेव्हा धावता धावता कुठेतरी पडतात किंवा पळताना कुठेतरी दगडावरून पडतात, फ्रॅक्चर होतो, तेव्हा ते कुठे आपल्याला प्लॅस्टर घालायला जातात का, किंवा कुठे बघितलंय का तुम्ही कुठे, किंवा पुरवेकरांकडे गेले आहेत किंवा कुठे दुसरीकडे निगुडकरांकडे गेले असं कोणी बघितलंय का, नाही ना. मग ते काय करत असतील, फ्रॅक्चर त्यांच्या नंतर तो आपल्याला महिन्याभरानंतर ते दिसतं तर तो फ्रॅक्चर पूर्ण नॉर्मल झालेलं असतं. कारण का, तर मातीचा जो उपचार आहे म्हणजे आपण जे बघतो की जंगलाच्या आजूबाजूला असणारे पाणवठे तिथे चिखलाचं प्रमाण असतं आणि एखादा म्हणजे एक ऑब्झर्वेशन आहे डॉक्टर शेल्टन यांनी केलेलं आहे. त्यांनी असंही बघितलं की ते MD मेडिसिन होते, ॲलोपॅथी प्रॅक्टिस करत होते, तर त्यांनी एक ऑब्झर्वेशन बघितलं आहे की जंगलात एक डुक्कर दररोज लंगडत येऊन चिखलात बसायचा. आज चिखलात बसायचा म्हटल्यानंतर ते दररोज त्या तलावाकडे जायचे आणि बघायचे, दररोज तो लंगडत येतो आणि 1-2 महिने झाल्यानंतर तो डुक्कर सेम तो धावत येऊन त्या चिखलात बसला. आता हा प्रकार त्यांच्या लक्षात येत नव्हता की नक्की काय झालं असेल, की फ्रॅक्चर होता हे सगळं जाणवत होतं त्यांना, की पहिल्या दिवशी बघितलं की तेव्हा रक्ताने वाकलेला होता, नंतर हळूहळू त्या जखमा बऱ्या होत गेल्या, नंतर तो चालण्यात सुधारणा होत गेली. ते होत गेल्यानंतर त्यांनी काय केलं की त्याच गावातले जे फ्रॅक्चरचे पेशंट होते त्यांना मातीचे उपचार द्यायला सुरुवात केली.
आणि ह्या मातीने काय होत गेलं की त्याने एक ऑब्झर्वेशन एक नोट करत गेले की काय होतं तर फ्रॅक्चर झाल्यानंतर शरीराची हीट वाढते. हीट का वाढते तर आपल्या शरीरातलं कॅल्शियम आणि जे तुटलेले जे हाड आहे ते जोडण्यासाठी प्रयत्न करत असतं, त्यामुळे शरीराची हीट वाढवली जाते आणि त्यातून तो फ्रॅक्चर नॉर्मल केला जातो. तर ही जी प्रोसेस आहे ह्याच्यात काय होतं तर बॉडीतली हीट वाढते आणि ती हीट कमी करण्याचं काम काय होतं तर माती करते. शरीरातले जे हीटचे जे आजार आहेत ते कमी करण्याचं म्हणजे आपल्याला थोडक्यात सांगायचं म्हणजे अल्सर्स वगैरे हे जे आजार आहेत किंवा ॲसिडिटी हे जे आजार आहेत उष्णतेमुळे होणारे हे कमी करायचं काम माती करते. मग त्याच्यानंतर माती म्हणजे हा जो निसर्गातला आहे फक्त निसर्गातली माती घ्यायची, त्याचा उपचार घ्यायचा आणि परत ती निसर्गात सोडायची. एवढी सोपी निसर्गाने आपली एक उपचार पद्धत बनवली आहे की ज्यातून रिसायकल पूर्ण होत जातं. तुम्ही जे काय म्हणजे हवा पाणी हे सगळे उपचारक आहेत आणि हे रिसायकल होत जातं याच्यातनं की तुम्ही घेतलेला उपचार त्याच्यात ते लागणारे की जे घटक आहेत ते परत तुम्ही निसर्गाला देता, म्हणून ती निसर्ग उपचार. आता ह्या निसर्ग उपचारामध्ये औषधं आहेत की नाही तर औषध आहे. औषध तर काय आहे ते पहिल्या सुरुवातीपासून आपण जे घेतो ते म्हणजे औषध. म्हणजे काय तर आहार हेच औषध असं निसर्ग म्हणतं की तुम्ही जो रेग्युलर तुम्ही जो आहार घेता हे तुमचं औषध. समजलं का? कारण का आपण जो जेवण आपण जो घेत असतो आपण ताप आल्यानंतर आपण काय घेतो तर आपण एक क्रोसिनची गोळी घेतो. पण आपल्या पूर्वीची माणसं आपण घरात बघितले की अंगात गरम झालंय आज त्याला पेजच दे. हे पेज हे त्याचं मेडिसिन होतं. आज आपण काय करतो आपण अंग गरम झाल्यानंतर आपण डॉक्टरांकडे जातो पहिलं आणि डॉक्टरांकडे आल्यानंतर आपण पेज घेतो. पण आपण एक प्रयोग करून बघितलाय का कधी की 2 दिवस आपण नुसतं पेजवर जर थांबलो तर शरीरात गेलेले जे बाहेरील पार्टी म्हणजे आपण मेडिकल इंजिनियर फॉरेन पार्टिकल्स म्हणतो ते शरीरातून बाहेर काढून टाकण्यासाठी आपण आपल्या शरीराचं तापमान वाढलेलं असतं आणि त्या शरीराला 2 दिवस आराम द्यायची गरज असते. म्हणून तिथे पेज दिली जाते. कारण का तर पेज पचायला हलकी असते, त्याने व्यवस्थित शरीर काम करतं आणि आपल्याला भूक व्यवस्थित लागते म्हणून आपण पेज घेतो. समजलं का? आपल्याला पेज हा मुख्य आहार आहे म्हणून मी तुम्हाला पेजेचं उदाहरण दिलं. तसं त्याला लंगन म्हणून सांगितलं आहे की जिथे पेज वापरले जाते ते आपला मैदा वापरला जातो किंवा गहू वापरला तिथे लंगन दिलं जातं. कारण का ते मैदा किंवा गहू हे पचायला खूप जड असतात किंवा मग रव्याची खीर दिली जाते. हे दिलं जातं कारण का त्या प्रदेशातला जो आहार आहे तो खूप वेगवेगळ्या प्रकारचा आहे, त्यामुळे त्या प्रकारात तिथले त्या ट्रीटमेंट्स निसर्गाने ठेवलेल्या आहेत. तर ह्या एक थोडक्यात तुम्हाला विश्लेषण दिला. आता आपण पहिलं बघणार आहोत की आहार आपण बघणार आहोत. आपण हा दुसऱ्या याच्यात बघूया. आपण पहिल्यांदा आपण काय करू नये. आता मी जास्त वेळ तुमचा घेणार नाही कारण का खूपच उशीर झाला आता राहायला. तर मी थोडक्यात सांगेन की आपण सगळे कलाकार आहोत तर कलाकारांना वेळेचं बंधन नसतं. काही वेळा नाटक उशिरा सुरू होतं, नाटक किंवा लवकर सुरू होऊन पण उशिरा संपतं. काय काय म्हणजे श्रेणीशी बोलत असताना ऐकलं की काय काय नाटकं ते 8-8 तास पण चालतात. म्हणजे जशी रिस्पॉन्स जसा मेल करून तसं 8-8 तास पण चालतात. मग ह्याच्यात आपल्या शरीराचं संतुलन कसं ठेवायचं. आता ह्याच्यात काय मेन मुद्दा म्हणजे आपण काय म्हणतो आपण वीक कुठे पडतो किंवा आपल्याला आपल्या बॉडीची एनर्जी आपण लॉस कुठे करतो. तर महत्त्वाचा मुद्दा म्हणजे आपण हे जे एनर्जी मिळायला पाहिजे म्हणजे आपण बूस्टर एनर्जी बूस्टर्स पण आपण काय घेतो की एनर्जी वाढवण्यासाठी आपली तर आपण चहा घेतो. आपली जेव्हा नाटक असतं किंवा आपल्या प्रयोग असतात ते आपण आपलं चहाचं प्रमाण जास्त असतं किंवा आपण त्या प्रकारात आपण चहा जास्त घेत आहोत किंवा आपल्या जेवण नंतर नाटकानंतर जेवण होणार किंवा काही काही नाटकाच्या आधी जेवण होतं. पण त्याच्यानंतर लागलेली भूक हे लागल्यानंतर आपण खाऊ शकत नाही मध्ये मग आपण काय चहाचं प्रमाण आपण वाढवतो. चहाचं प्रमाण वाढवताना एक म्हणजे माझी आजी गाणं म्हणायची असे हे विष रोगाचे चहाचा नाद सोडावा चहाने झोप लागेना चहाने झोप येईना चहाने भूक लागेना चहाची आसुरी माया जगाला मोही निघाले. हे आमची आजी म्हणायची. आजी काय म्हणायची कारण जेव्हा भारत स्वतंत्र होता भारतात चहा आणला इंग्रजांनी त्याच्यानंतर आपण चहा घ्यायला सुरुवात केली. त्याच्या आधी आपण हर्बल टी घेत होतो. म्हणजे काय तर आपण आपल्या जे परसात जी तुळस गवती चहा आलं गूळ ह्याचा वापर करून आपण चहा घरात करत होतो. त्याच्यानंतर इंग्रजांनी जेव्हा चहा आणला आपल्याकडे तेव्हा जेव्हा स्वतंत्र भारतात जेव्हा चळवळ सुरू झाली तेव्हा हे प्रभात फेरीसाठी गाणं म्हटलं जायचं. सकाळी सकाळी जेव्हा आपण असेल तेव्हा म्हटलं जायचं की तुम्ही इंग्रज तुम्हाला स्लो पॉइझनिंग देत आहेत, तुमच्यावर विष प्रयोग करतायत ते तुम्ही थांबवा. असे गांधीजींनी
सांगितलं होतं, कारण गांधीजी निसर्गोपचाराचे मोठे अभ्यासक होते. त्यांनी भारतात निसर्गोपचाराला खरा प्रचार आणि प्रसार गांधींनी केला. त्यामुळे हे जे एक गाणं आहे, असे विष रोगाचे चहाचा नाद सोडावा, हे गांधीजींनी आपल्या प्रभात फेरीत गाणं ठेवलं होतं, कारण का जनजागृतीसाठी. आणि हेच आपण सर्वात मोठा आपल्याला घातक ठरणारा म्हणजे आपला चहा. चहाने किती आजार होतात हे तुम्हाला थोडक्यात सांगतो. चहाने मेन म्हणजे तुमची ऍसिडिटी वाढते. ऍसिडिटी वाढली की तुम्हाला पचनाचा त्रास होतो. पचनाचा त्रास झाला की पचन संस्थेचे सगळे त्रास सुरू होतात. पचन संस्थेचे त्रास म्हणजे काय, तर तुम्हाला उलटी, जुलाब, त्याच्यानंतर तुम्हाला इंडायजेशन म्हणजे पचन व्यवस्थित न होणे, पेप्टिक अल्सर म्हणजे शरीरात तुमच्या पचन संस्थेमध्ये जखमा तयार होणे, त्याच्यानंतर शुगर, बीपी, हे जे आजार आहेत किंवा हार्टचे जे आजार आहेत हे चहामुळे सुरुवात होते याची हळूहळू. समजलं का? आणि ह्यातून आपल्याला एक ठराविक वेळाचा बूस्टर मिळतं आपल्याला, पण त्याच्यामुळे काय होतं, तुमची भूक कमी होते. भूक कमी झाल्यामुळे काय होतं, तर तुमच्या मसल्समध्ये जे तुम्हाला नाटक सादर करत असताना जो एनर्जी पाहिजे, मसल्स तुमच्या ज्या काम करतात, तुम्ही ते लंगर नृत्य करता किंवा इतर ॲक्टिव्हिटीज त्या तुमच्या स्टेजवर सुरू असतात, त्याच्यात तुमचे मसल्स तुम्हाला जास्त त्याच्यात वापर होतो मसल्सचा तुमच्या एनर्जीमध्ये. आणि त्या मसल्सनं हळूहळू वीक पडत जातात. आणि वीक पडत जाताना आपण बूस्टर्स आपण चहाने मग ते भागत नाही. मग काही काही कलाकार आपण असे बघतो की ते मग हळूहळू व्यसनाकडे जातात. म्हणजे कुठलं, तर तंबाखू, गुटखा आणि अगदी शेवटचं म्हणजे मद्यप्राशन, त्याकडे वळतात. ह्याची सुरुवात ही कुठून आहे, तर इकडून आहे. काही काही तेवढा त्यांचा मनाचा थोडा हा असतो, पोचत असतो, त्यामुळे ते थांबतात येते. पण काही कलाकार असे वाहवत जातात हळूहळू, कारण का ही त्यांची चुकी नसते. त्यांना एक कलाकार म्हणून आपली कला सादर करताना तेवढी एनर्जी जर दिली नाही तर प्रेक्षकांकडून वाहवा मिळणार नाही किंवा प्रेक्षकांना ते प्रेक्षकांच्या मनापर्यंत भिडणार नाही. म्हणून हे त्यांची प्रेक्षकांप्रती असलेली एक आपुलकी किंवा प्रेम प्रेक्षकांमध्ये वर केलेलं हे त्यांना हळूहळू कुठल्या कुठल्या व्यसनामध्ये एक जपडून ठेवायला सुरुवात करते. आपण काय म्हणतो की कलाकार हा व्यसनी असतो, ऍक्च्युली व्यसनी तो नसतो. त्याला हळूहळू त्या व्यसनाकडे जावं लागतं, कारण तो आपल्या काय चुका होत्या याच्याकडे काही वेळा दुर्लक्ष होतं याचं, म्हणून तो हळूहळू व्यसनाकडे वळतो. आणि मग ही सुरुवात, मी हे एक छोटं उदाहरण दिलं की चहाचं कुठपर्यंत आपण तो प्रवास आपला जातो. पण दुसरी गोष्ट म्हणजे आता काय चहाचा एक झाला, आता आपण गुटखा किंवा तंबाखू ह्याच्याकडे आपण वळू. तर ह्याच्यामुळे काय होतं, तर शरीरातलं सल्फर आणि फॉस्फरस जे तुमच्या हाडामध्ये असतं किंवा तुमच्या जे पचनासाठी व्यवस्थित जे काम करतं हे तंबाखू आणि तुमचा गुटखा, जास्त करून गुटखा काम करतं आणि तंबाखू पण काम करतंच की तुमच्या शरीरातलं फॉस्फरस आणि सल्फर हे काढून टाकायचं काम करतं शरीरातून. त्याच्यामुळे काय होतं की तुमचं हाताची थरथर होणं, पाय व्यवस्थित न बसणं, हात म्हणजे अशक्तपणा येणं, अशक्तपणा म्हणजे काय, झोपून उठल्यानंतर फ्रेश न वाटणं, ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत ह्या व्यसनामुळे होतात. तंबाखू आपल्याला जरी वाटलं की आपण सर्वात, तुम्हाला एक घातक सांगतो की सर्वात तंबाखूपेक्षा पण घातक आपली सुपारी आहे. कारण सुपारी तुमच्या डायरेक्ट स्पायनल कॉर्डवर अटॅक करते. ती डायरेक्ट तुमच्या स्पायनल म्हणजे काय, आपण म्हणतो की मी तंबाखू असत नाही, पण मी पान करतो, पानात फक्त तंबाखू नसतो, सुपारी असते. पण ही सुपारी दररोज जर तुम्ही खात गेला तर आपण म्हणतो का, गुटखा खाल्ल्यानंतर तंबाखू खाल्ल्याची बोटं 4 तोंडात जातात, पण गुटखा खाल्ल्याची 4 बोटं तोंडात जात नाही. याचं कारणच हे आहे की तुमची सुपारी आहे ती हळूहळू तुमचं मसल जे आहे त्यातलं नर्व सप्लाय हळूहळू कमी करायचं काम करते. आणि ह्याच्यामुळे काय होतं की तुम्हाला व्यवस्थित तुम्हाला चालता त्रास होणं किंवा अशक्तपणा जाणवणं ह्याचं मेन कारण ही सुपारी होते. आणि त्याच्या पुढे गेलं की तुमचं एक व्यसन आहे ते म्हणजे मद्यप्राशन. मद्यप्राशन हे काही वेळा भावनिक असतं आणि काही वेळा शारीरिक असतं. काही लोक ते शारीरिक कारणांसाठी करतात, तर काही आहेत ते भावनिक कारणांसाठी करतात. पण ह्याच्यावर हे मी का सांगतोय माहिती आहे, हे जनरल आपल्याला बघायला मिळतं. हे तुमच्यासाठी नाही, उद्या काही जेव्हा तुम्ही एक परफॉर्मन्स किंवा एक कलाकार म्हणून जेव्हा समाज वावरता तेव्हा तुमचा आदर्श घेतला जातो. आणि आदर्श घेत असताना तुम्ही एखादी गोष्ट एखाद्याला समजावून सांगितली तर त्यातून व्यसनमुक्ती पण होऊ शकते. ह्याच्यासाठी मी तुम्हाला एवढंच डीप सांगतोय की जर कोणी व्यसनी असेल हे मला माहितीच आहे, कारण का ते एवढ्या चांगल्या शिबिरात आणि एवढ्या चांगल्या माणसाच्या संगतीत जर माणसं राहत असतील तर तो माणूस व्यसनी असू शकत नाही. पण हे काय, तर आपल्याबरोबर एखादा माणूस रेग्युलर आहे, तर आपल्या गावातला आहे, आपल्या
आजूबाजूचा आहे, तर त्याला ही माहिती आपण डिलिव्हर केली तर आपण कसं आहे, आपण एक ह्या कलेमुळे आपण एक लोकात चर्चेला जातो, किंवा मयेकर असू दे किंवा श्रेणी असू दे किंवा बाकीचे योगेश्वर असू दे आपले, ह्याच्यामुळे काय होतं की अरे हे सांगतायत ना म्हणजे काहीतरी वेगळं आहे. हे एक म्हणजे एक डॉक्टर म्हणून सांगताना जेवढं तुम्ही इम्प्रेस होता की नाही बा हे करणं चुकीचं आहे, की डॉक्टरात सांगतायत म्हटल्यानंतर पेस घ्या म्हटल्यानंतर पेस घेतली पाहिजे, कारण का तर ते डॉक्टरांचं नॉलेज आहे. तसं एखादा कलाकार जेव्हा जनजागृती करतो तेव्हा त्याच्याकडे बघितलं की हा कलाकार हा असा वागतोय, हा कलाकार हा असा आहे, हा हे करत नाहीये म्हणून हा सांगतोय, आणि ह्याचे दुष्परिणाम बघितलेत, कुठेतरी वाचले, 4 गाव फिरलाय तो म्हणून तो तुम्हाला सांगतोय म्हटल्यानंतर त्याचा इम्पॅक्ट वेगळा असतो. आम्ही सांगितलं तर कसं आमचं 4 भिंतीच्या आतमध्ये असं सांगणं आणि तुम्ही स्टेजवरून सांगणं हे खूप मोठंच असतं, कारण तुम्ही एका वेळेला तुम्ही हजारो माणसांशी संपर्क साधत असता. म्हणून मी तुम्हाला एवढी सांगतोय की आपलं मध्यप्राशन हे कसं होतं माहितीये, तर तुम्ही जेव्हा एका सर्टन लेवल पर्यंत जाता की तुम्हाला कुठलंच व्यसन काम करत नाहीये, तेव्हा आपण मध्याकडे जातो. कारण का ते बॉडीला पूर्ण तुमच्या हँग करून टाकतं. जेव्हा आपण सगळ्या फाईल ओपन केल्यानंतर कसं कम्प्युटर हँग होतो कसं करत जातं, आणि आपली फक्त बुद्धी चालत असते, बाकी पूर्ण आपलं शरीर जे आहे, कारण आपण म्हणतो बघा की पिल्यानंतर माणूस खूप तत्वज्ञान सांगायला सुरुवात करतो, कारण का त्याच्या बाकीचा पूर्ण जो नर्व सप्लाय आहे बॉडीचा हा पूर्ण त्याला अॅनेस्थेशिया दिला जातो. त्यामुळे शरीरात काय चाललंय, शरीरात काय घडतंय, शरीर कुठे आपटतंय, कुठे पाय पडल्यानंतर जी दुःख आहे ती सगळी पूर्ण निघून जाते. आणि मग त्याच्यातून त्याचे साईड इफेक्ट आहेतच की आपण लिव्हर सोरायसिस म्हणतो किंवा लिव्हरचा प्रॉब्लेम किंवा डायजेशनचा प्रॉब्लेम, आपल्या किडनीचा प्रॉब्लेम हे आहेतच. पण ह्याची सुरुवात कुठून होते तुम्हाला सांगितलं, कारण का आपण चहा हे एक सर्वात मोठं व्यसन आहे आणि इथूनच आपण जी सुरुवात खरी होते आणि ती पुढे 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 पुढे, कारण आपण काय करतो जन्मलेल्या मुलापासून ते अगदी वयोवृद्ध माणसापर्यंत आपण सगळ्यांना आपण घरात सवय लागली जसं की चहा घ्यायचा. आपण नंतर हळूहळू म्हणतो की नाही, शेवटी याचा संस्काराचा पण विषय येतो की संस्कार कसे घरातले, तो व्यसनाकडे कुठल्या वळतोय. पण नंतर मग काय होतं, काही माणसं म्हणतात की आम्ही बाकी काही घेत नाही पण दिवसाला 20 चहा होतात आमचे. म्हटलं तुम्ही काही घेत नाही पण दिवसाला 20 चहा होतात, हे तुम्ही म्हटलं तुमचे 1 क्वार्टरच्या वरती जातं. म्हटलं काय, कारण का तर ते 1 क्वार्टर घेऊन माणूस गप्प बसतो की आज 1 क्वार्टर घ्यायचे, पण 20 चहा म्हटलं झालं की क्वांटिटी बघा किती होती ती. ह्या 20 चहामध्ये कारण कसं आहे, दारू पिणारा माणूस हा संध्याकाळी 7 वाजता किंवा सकाळी उठल्या दारू प्यायला जातो. पण चहा एक असं आहे, सकाळी एकदा सुरुवात केलं की सकाळपासून रात्री झोपेपर्यंत. काही माणसं असे आहेत की रात्री झोपताना पण चहा घेऊन झोपतात, कारण का तर तेवढं त्यांना फ्रेश वाटत नसतं, त्यांना झोप येत नसते. पण काही जण झोप जाण्यासाठी घेतात तर काही जण झोप येण्यासाठी घेतात. चहा घ्यायचा पण प्रकार आहे, असं नाही की बा चहा हे पटकन सुटेल कोणा तरी. काही जण म्हणतात की आम्हाला चहा सोडायचा आहे पण त्याचं पटकन सुटेल असं नाही. मग त्यांनी काय करावं, तर ब्लॅक टी म्हणजे काय, फक्त त्यात दूध घालू नये. कारण काय की चहामध्ये दूध घातलं की ते लवकर ऍसिडिक होतं, ते पचवायला ते दूध आहे आपण चहामध्ये घालतो. आपण जरी थेंबर जरी घातलं तर थेंबर दूध शरीराला पचवायला खूप वेळ लागतो, कारण आपल्या शरीरात दूध पचवण्याची जी क्रिया आहे ती वयाच्या 8व्या वर्षापर्यंत स्ट्रॉंग असते आणि त्याच्यानंतर दूध पचवणं हळूहळू कमी होत जातं. आपण म्हणतो बघा ऍसिड झाल्यानंतर थंडगार दूध सकाळ घ्यायचं. का घ्यायचं, तर ते ऍसिड आहे ते एवढं स्ट्रॉंग आहे, ते मारण्यासाठी आपण दूध सकाळी थंडगार घेतो. आणि त्याच्यानंतर आपल्याला काय होतं, त्याच्यानंतर काही जणांना जुलाब होतात किंवा काही जणांना पांढरं संडासला होतं. म्हणजे काय होतं, तर शरीरात ते दूध पचवलं जात नाही. ते दूध आहे ते तुमचं ऍसिड बाहेर काढून टाकण्यासाठी वापरलं जातं, समजलं का. म्हणून ते दूध घेतलं होतं. तर ज्यांना पटकन चहा सोडणं शक्य नाही त्यांनी काय करायचं, तर कोरा चहा विथ लेमन, म्हणजे काय तर आपलं लिंबाचे 2 थेंब आणि चहा हे जर आपण घेतलं दररोज तर आपल्या शरीरात होणारी ऍसिडिक जी लेवल आहे ती हळूहळू कमी होते. ते एनर्जी बुस्टर आहे, ते तुम्ही घेऊ शकता. नाही तर मग सांगितला तो फॉर्म्युला तुळस, गवती चहा, आलं आणि गुळ. कारण काय ह्या ज्या गोष्टी आहेत आपण तुम्हाला सांगतो, आता ह्या 3 गोष्टी काय आहेत, त्याचं आयुर्वेदातलं महत्व असं आहे की तुळस ही तुमच्या श्वसन क्रियेवर काम करते. म्हणजे काय होतं, तर आपल्या जागरणामुळे होणारा आपला कफ किंवा आपल्याला सर्दी होते किंवा आपल्या जास्त प्रवास झाला आपला थंडीतून, तर आपल्याला कारण जास्त आपला हे दही खाणे वगैरे आपल्या थंडीत असतात, त्याच्यामुळे मग सर्दीचा त्रास सुरू होतो. मग आवाज बसतो काही जणांचा, मग आवाज हे करण्यासाठी आपण मग परत डॉक्टरांकडे जातो आणि मेडिसिन घेतो. आता ही परत कसं डॉक्टरांकडे गेल्यानंतर, आता आमच्याकडे आल्यानंतर शेवटी आमचा पण तो धंदा आहे, त्याच्यामुळे आम्ही पण पैसे घेणारच. पण हा पैसा
तुमचा फुकट जाऊ नये म्हणून तुम्ही जर हे रेग्युलर घेतलात तुळस, गवती चहा, आलं आणि गूळ, तर तुम्हाला सर्दी ही जर वर्षातून जर 4-5 वेळा होत असेल त्याचं प्रमाण कमी होतं. जर सर्दी झाली तर ती घट्ट न होता पातळ होऊन पडून जाते. सर्दी होणं हे वाईट नाहीये, सर्दी होणं हे चांगलं आहे, फक्त ती पडून गेली पाहिजे. कारण का शरीरात जास्त झालेला जो कफ आहे तो बाहेर पडून गेला पाहिजे. तसंच पित्त झाल्यानंतर उलटी होऊन गेली पाहिजे. म्हणून ते जर ते आपण तसंच आपण काय करतो, पित्त झालं आपल्याला किंवा पित्त त्रास झाला, आपण एखादी ॲसिलॉग घेतो किंवा एखादा जे ओमेज किंवा ओमी घेतो आणि आपण ते पित्त दाबून टाकतो शरीरात. आणि ह्याच्यानंतर काय होतं, तर ह्याचं पित्त दाबल्यानंतर काय होतं, तर पित्ताचं आपल्याला जॉईंट पेन सुरू होतं. ते कुठल्या तरी जॉईंट्समध्ये जाऊन आपल्या हाताचे जॉईंट्स किंवा पायाचे जॉईंट्स हे दुखायला सुरुवात होते आणि मग इथून आपल्याला त्रास होतो. मग आपण डॉक्टरकडे आपण पेन किलर खातो आणि ते पेन किलर खाल्ल्यानंतर आपल्याला मग बरं वाटतं, पण ते तात्पुरतं असतं आणि हळूहळू मग आपल्याला मग त्रास वाढत जातो, सांधेदुखीचा किंवा बाकीचे त्रास, जॉईंट पेनचे त्रास आहेत ते सुरू होतं. आता हे त्याच्यानंतर आपण आता पहिलं बघितलं आपण तुळस बघितलं, जी आपली श्वसन संस्थेवर म्हणजे रेस्पिरेटरी सिस्टीमवर काम करते. दुसरं म्हणजे आपलं आलं. आलं हे सर्वात म्हणजे काय माहिती आहे का, तुमचे मसल टोन करण्यासाठी किंवा मसलमधलं फॉस्फरसचं प्रमाण किंवा सल्फरचं प्रमाण वाढवण्यासाठी आणि मेन म्हणजे तुमचा तंबाखू आणि गुटखा बंद करण्यासाठी तुमची आलं हे काम करतं. आल्यावर एवढे चांगले गुणधर्म आहेत की तुमच्या शरीरातले जे विकनेस आहे तो काढून टाकायचं काम आलं करतं. त्याच्यामुळे आलं आणि त्याच्याबरोबर तुमचा घसा सुधारायचा, म्हणजे आपण जे घसा धरल्यानंतर आपण सुंठ पावडर खातो ते घसाचं म्हणजे आपलं काय म्हणतात त्याला, ते वोकल कॉर्ड्स जे आहेत ते क्लिनिंगचं काम आलं करतं. तर ते वोकल म्हणजे त्याच्यामुळे आवाज तुमचा चांगला लागू शकतो. आणि तिसरी गोष्ट म्हणजे गवती चहा. गवती चहा हे काय करतं, तर गवती चहा तुमच्या पचन संस्थेवर काम करतं. गवती चहामुळे काय होतं, तर तुमच्या शरीरातलं जे डायजेशन आहे, तुम्ही जे खाल्लेलं जे पचतं आहे, उशिरा खा लवकर खा, त्याच्यामुळे जे पचायची जी एक वेळ आहे ती तुमची सुधारते. त्याच्यामुळे तुम्हाला भूक चांगली लागते. तुमचं जे तुम्ही खाताय ते व्यवस्थित त्या टायमिंगमध्ये पचतं. कारण काय होतं, इंडायजेशनचे प्रकार असतात, म्हणजे खाल्लेलं पचत नाही आहे. काय जणांना त्यांना गवती चहाचा रस किंवा गवती चहाचं सरबत दिलं जातं. कारण का, तर ते पचायला हलकं असतं आणि ते बरोबर आपल्या डायजेशनची क्रिया व्यवस्थित करतं. म्हणून हे तुळस, गवती चहा, आलं आणि गुळ हे आपल्यासाठी अमृत म्हणून सांगितलेलं आहे. आणि हे जर तुम्ही दररोज सकाळी तुम्ही घेऊन बघा, दररोज सकाळी चहाच्या ऐवजी जर ते घेतलं सकाळी आणि संध्याकाळी, तर तुमच्यात तुम्हाला किती बदल दिसेल. तुमच्या इव्हन तुमच्या जे रात्री जागरण झाल्यानंतर जे आपली झोप अपूर्ण राहते आणि आपण कामाला जातो त्यात तुमची जी एनर्जी ते जे लॉस होत असते ती तुमची एनर्जी किती बूस्ट होते इथून बघा. उद्यापासून एक 15 दिवस फक्त मी सांगतो असा प्रयत्न करा, बघा किती मला त्यातून बदल जाणवेल. आता दुसरी गोष्ट म्हणजे आपण काम करत असताना आपल्या एक झोपेचा एक खूप मोठा मुद्दा आपल्याकडे येतो की झोप. कारण का, तर रात्रभर नाटकं असतात, नंतर प्रवास असतो, घरी यायचं, झोपायचं, परत दुसऱ्या सकाळी. कारण आपण जे कलाकार आहोत त्यांना कुठलंही वेतन नाही आहे, त्यांना काही बाकी आपल्या फायनान्शियल जशी मोठी आपली घडी नाही आहे किंवा हेल्प नसते आपल्याला. त्याच्यामुळे काय होतं की आपलं जे रेग्युलर काम आहे, कोण फोटोग्राफर आहेत, कोणी बाकी गवंडी आहेत, कोणी रिक्षा चालक आहेत, त्यांना आपल्या कामावर गेलं पाहिजे. कारण का, तर ती यांची रोजीरोटी असते. हे म्हणजे शेणीशी बोलतानाच मला कळलं की अशा प्रकार असतं. कारण का, तर तेवढं मानधन पण मिळत नाही. त्यामुळे काय करायचं, तर बाकीचं काम होतं, त्यामुळे काम करण्याशिवाय पर्याय नसतो. आणि संध्याकाळी परत आपल्याला नाटकाला परत गेलं पाहिजे. कारण का, आज सकाळी आपण 8 वाजता जरी आपण कामावर गेलो तर आपल्याला 5 वाजता आपण आवरून येतो, परत 7चं नाटक असेल 7च्या नाटकाला आपल्याला पोसावं लागतं. ही धावपळ होते आणि मग याचा झोपेचा कुठेतरी लॉस होतो. आणि ही झोप, कारण काय सांगितलंय, शरीराला 8 तास झोप गरजेची आहे. कारण का, झोप का गरजेची आहे, तर ह्या झोपेमध्ये तुमची जी मज्जासंस्था म्हणजे ज्याला नर्वस सिस्टीम म्हणतात ती आराम करते. आता मी हा उभा राहिलो आहे, ह्याच्यात सर्वात महत्त्वाचं काम कोणाचं आहे, तर माझ्या नर्वस सिस्टीमचं आहे. माझ्या जी नर्व सिस्टीम आहे किंवा माझी मज्जासंस्था जी आहे त्याचं काम आहे. कारण का, तर तुम्ही जर झोपला नाही, कंटिन्यू तुम्ही जर 2 दिवस जागरण केलं तर तिसऱ्या दिवशी तुम्हाला बघा उभं राहताना त्रास होतो. कारण का, तर त्या संस्थेला आराम नाही आहे. तर ती ही जी झोप आहे, कमी वेळात तुम्ही जी झोपला ती झोप भरून काढायची असेल तर त्याच्यात एक सोपं आहे. आपल्या घरात असतं ते म्हणजे काय, तर आपल्याकडे सर्वात जास्त विपुल प्रमाणात मिळणारं म्हणजे आणि तुमच्या केसांच्या वाढीसाठी जे चांगलं आहे ते म्हणजे खोबरेल तेल.
आता हे खोबरेल तेल जे आहे ते तुमची केसांची वाढ एकदम फास्ट करतं म्हणून आपण ते डोक्यावर घालतो. आपण तेल जास्त करून डोक्यावर घालत नाही. आपण खोबरेल तेल का घालतो तर आपण केसांची वाढ आपल्याला आहे, कारण जनरली आपण दशावतारांमध्ये बघितलं तर केसांची वाढ खूप केलेली असते, म्हणजे नाटकासाठी करावी लागते ती, तर त्यासाठी चांगलं आहे. त्याच्यामध्ये मिक्स करायचं काय तर पित्त पापडा, जो आपला पित्तमारी आपण म्हणतो, की आपल्या गावातली लोक पहिल्यांदा शेतात काम करायची. आपल्याकडे आहे हे, आपल्याकडे पहिली लोक हे करायचे, कारण का तर मी ऑब्झर्व केलंय, आपल्या आजूबाजूला ऑब्झर्व केलंय, म्हणून मी तुम्हाला सांगतोय. ते आपण काय करतो तर आपण ऍसिडॉफ घेऊन आपण गप्प बसतो, पण हा पित्तमारी म्हणजे काय तर ऍसिडिटीवर एक चांगला उपाय आहे. गावातली लोक जेव्हा शेतात काम करायची, दिवस उन्हात काम करायची, की अजूनही तुम्ही करत असाल पण आपण ते करत नाही, तर ते म्हणजे माझ्या शेजारचे एक घाडी म्हणून होते, ते वैद्य होते चांगले, तर ते काय करायचे शेतातून काम करून घरी आले की येताना शेतातलाच पित्तमारीचा किंवा पित्त पापडाचा, म्हणजे त्याची पानं 3 असतात त्याला, आणि एक छोटंसं असं एक वनस्पती असते की आपण रान म्हणतो त्याला, आपल्या बागायतीमध्ये असते की आपल्या शेताच्या बांधावर असते. तर माझे काही शब्द आहेत ना ते घाटावरच आहेत, कारण माझं घाटावर शिक्षण खूप झालं आहे, त्यामुळे शेताचा बांध वगैरे हे शब्द येतील माझ्याकडून. तर तिथे असते ते, तर तिकडून ती घेऊन येऊन ते काय करायचे संध्याकाळी वाटायचे आणि डोक्यावर घालायचे. त्याच्यामुळे काय व्हायचं तर सकाळपर्यंत त्यांचं पूर्ण शरीराचं जे पित्त आहे किंवा जे ऍसिडिटी आहे ती पूर्ण नॉर्मल होऊन लघवी वाटे निघून जायची किंवा टॉयलेट वाटे निघून जायचे आणि पूर्ण शरीर परत कुलिंगला जायचं. आपलं काय होतं माहितीये, आपण रात्रभर जागरण करतो, सकाळची 1-2 तास आपण जी काही झोप घेतो आणि त्याच्यानंतर आपण आपल्या कामाला जातो. त्यामुळे काय होतं म्हणजे शरीराची हीट वाढते. आपल्याला बघा गरम गरम वाटतं, डोळे गरम आहेत किंवा शरीर हीट बाहेर काढतंय असं आपल्याला वाटत असतं. तर आपण हे जे एकदम सोपा उपाय, आपल्याला जे वाटत बसायचं नाही, एकदा तुम्ही करून जर ठेवलात आपल्या ह्याच्याबरोबर कोकोनट ऑइल बरोबर, जर आपण ते पित्तमारी आणि आपला ह्याचा कडुलिंबाचा पाला, पित्तमारी आणि तुमचं कढीपत्ता, हे 3 जर मिक्स करून ते उकळून एकदा ठेवलात आणि ते गाळून ठेवलात जर, तर तुम्हाला महिनाभर 1 लिटर महिनाभर पुरतं व्यवस्थित. आणि महिनाभर व्यवस्थित पुरल्यानंतर ते घालून बघा तुमच्या बॉडीतली हीट किती, त्याच्या हीटवर किती काम होतं आणि ते किती कमी होते हीट, हे तुम्हाला एक हळूहळू जाणवत की हे म्हणजे घरातलंच आपलं आहे. म्हणून मी तुम्हाला सांगतो की हे करणं गरजेचं आहे. आता ह्या गोष्टी झाल्या आपल्या नाटकासंदर्भात, किंवा आपल्याला आवाज जर व्यवस्थित करायचा असेल, म्हणजे आपल्याला जर आवाज लागत नसेल किंवा आपल्याला आवाजावर आपल्याला काम करायचं असेल, तर मग सांगितलं असं की तुळस गवतीच्या आलं हे आहेच, पण त्याचबरोबर तुम्ही आवाजासाठी गरम पाण्याच्या दररोज सकाळी उठून गुळण्या करण्या, आणि दुसरं म्हणजे काय माहितीये तुम्हाला सांगतो, आवाजावर 1 नंबर काम करतं म्हणजे आपलं नागविड्याचं पान. नागविड्याचं जे पान आहे म्हणजे आपण खायचं पान जे आपल्याला म्हणतो, पण ते नाही, आपल्या गावात गावठी मिळते एवढं, एकदम ते खाल्ल्यानंतर एकदम म्हणजे मिरची खाल्ल्यासारखं वाटतं, एकदम भगभगतं असतं तोंडात. ते नागविड्याचं म्हणजे एकदम बारीक पान असतं. ते पान जर तुम्ही नुसतं चावून जर खाल्लं तर तुमचा आवाज, कंठ सुधारायचं काम होतं. कंठ व्यवस्थित तुमचा सुधारतो, तुमचा आवाज व्यवस्थित लागतो, म्हणजे वरच्या पट्टी जी असते ती व्यवस्थित लागते. तुमचा घसा, त्याच्यामुळे ते मिळत नसेल तर आपलं साधं जे बाजारात पान मिळतं त्याच्यात तुम्ही थोडासा कात घालून आणि थोडासा चुना आणि सुपारी, एकदम थोडी सुपारी, असं दिवसावर जर एकदा खाल्लं तर तुमचा आवाज पण व्यवस्थित होतो. मी मगाशी सांगितलं सुपारी खाऊ नका, पण सुपारी जेवढी तुम्हाला विषकारक आहे तेवढी ती औषधी आहे. तर दिवसातून जर एकदा तुम्ही खाल्लं तर त्रास नाही, पण दिवसातून तुम्ही जर 20 वेळा जर पान खाल्लं किंवा 10 वेळा जर तुम्ही पान खाल्लं असाल तर ते घातक आहे. पण एकदा पान खाणं हे आरोग्यासाठी आणि तुमच्या कंठासाठी चांगलं आहे. कारण बघा खूपसे गवळी तोंडात पान काय कायचं असायचं की म्हणजे भीमसेन जोशी वगैरे आपण बघितलं तर ते तोंडात पान घेऊन काय रियाज करताना किंवा गाताना आपण दिसायचं आपल्याला. कारण का आता तुमचं जे कंठ जो आहे हे ह्याला मॉइश्चराईज करायचं काम करतं, म्हणजे काय तो ओला ठेवायचं काम करतं, सुकत नाही तुमचा कंठ, म्हणून हे गरजेचं आहे. आता हे सगळं झालं, हे आपण एक औषधं बघितली. आता रेग्युलर आपण जे करतो आहे, जे आपण आहार घेतोय, की मी तुम्हाला सांगितलं काय करायचं नाही, आता झालं आपलं. आता हे मी थोडं फास्ट घेतोय, कारण का तर हा विषय खूप मोठा आहे, हा सांगून संपणारा विषय नाहीये. आता दररोज काय करायचं आपल्याला, तर मेन म्हणजे आपल्याकडे जे अमृत सांगितलेलं, आपल्या जेवणातलं जे अमृत आहे ते म्हणजे काय माहिती आपल्याकडलं सर्वात मोठं अमृत म्हणजे आपला उकडा तांदूळ, ज्याला आपण जेव्हा आपण पुणे मुंबईकडे आपण जातो तेव्हा त्याला ब्राऊन राईस म्हणतात.
की आपण एक मोठी चूक करतो, तो म्हणजे काय, तर आपण सगळे शेतकरी असल्यामुळे काय करतो, भात आपण गिरणीवर घेऊन जातो आणि सांगतो जेवढा पॉलिश करता येईल तेवढा करतो. ॲक्च्युली पॉलिश केलेला राईस किंवा पॉलिश केलेला तांदूळ हा तुमची हाडं कमकुवत करतो. त्याला मग आपण इंग्लिश नाव म्हणतो की ऑस्टिओपोरोसिस. म्हणजे काय, तुमची हाडं ठिसूळ करतो शरीरातली. आणि हाडं ठिसूळ केल्यामुळे काय होतं, तर कापड पडल्यानंतर लगेच फ्रॅक्चर होतो. आता बघा जनरली कोणी बेडवरून जरी खाली पडला किंवा खुर्चीवरून जरी खाली पडला तरी तो लगेच फ्रॅक्चर होतो. तर कारण हेच आहे की आपण पॉलिश राईस खायला सुरुवात केली हळूहळू. पॉलिश राईसमुळे काय होतं, तर पॉलिश राईसमुळे तुमचं एक तर हाडाचं ठिसूळ होणं हे तर आहेच, प्लस पॉलिश राईस जो आहे तो आपण जास्त प्रमाणात खाल्ला होतो आपल्याकडे. कारण काय होतं, त्याला एक वेगळी चव असते. आणि तो आता तुम्ही एक साधं सोपं एक हे ऑब्झर्वेशन जर केलं तर आपण पेजेत आपण किती राईस खातो, एक वाटीवर फक्त राईस असेल आपला, बरोबर आहे. आणि ते खाल्ल्यानंतर आपला पेजेतला राईस आपण खाल्ल्यानंतर आपलं पोट भरतं. आपण म्हणतो की पाण्यामुळे असेल, पण पाण्यामुळे नाही, पण ॲक्च्युली राईसमुळे. कारण का, पाण्यामुळे जर असेल तर ते लग्न झाल्यानंतर तुमचं निघून जाईल. पण जर राईसमुळे जर असेल, तर राईसमध्ये काय असतं की म्हणजे भातामध्ये काय असतं, भातामध्ये वॉटर होल्डिंग कॅपॅसिटी असते. म्हणजे पाणी धरून ठेवण्याची क्षमता जास्त असते, म्हणून तो आपल्याकडे वापरला जातो. आपल्या कोकणातलं अन्न भात, मासे किंवा कार्बोहायड्रेट्स आणि प्रोटीन्स याचं कारणच हे आहे की भातामध्ये तुमच्या वॉटर होल्डिंग कॅपॅसिटी जास्त आहे. भातातलं पाणी धरून ठेवायचं शरीराचं प्रमाण जास्त आहे. आपल्याकडे खूप घाम येतो, म्हणून आपल्याकडे भात खाल्ला जातो. आपण हा पॉलिश राईस आपण जेव्हा घेतो तेव्हा काय होतं, तो आपण खूप प्रमाणात खाल्ल्यामुळे त्याचं व्यवस्थित डायजेशन होत नाही आणि मग आपल्याला आपल्या ब्लडमध्ये शुगर दिसायला लागते. कारण काय होतं, तर ते हे एवढ्या प्रमाणात आपण घेतो की शरीराला त्याची गरज नसते. मग शरीराला काय वाटतं, शरीर आपलं एवढं बुद्धिमान आहे की त्याला काय वाटतं म्हणजे काय, आता हा आपल्या जास्तीचं म्हटलं तर काय आहे, म्हणजे आपण समजा आपण रेग्युलर आपण वरण भात देत असू आणि एक दिवस आपल्या माशांच्या आमटी आणि भात असेल तर आपण काय करतो, दाबून ठेवतो. शरीर काय म्हणतं की अरे ह्याच्याकडे हा दररोज 1 वाटी राईस जेवतोय, आज माशाची आमटी म्हणून 2 वाटी राईस जेवतोय, म्हणजे ह्याच्याकडे बहुतेक उद्या असं जेवायला मिळणार नाही. म्हणून शरीर काय करतो, तर हळूहळू ते कार्बोहायड्रेट्स फॅटमध्ये कन्वर्ट करतो आणि आपली मग हळूहळू जाडी वाढत जाते. समजलं का. आणि ही जाडी वाढणं किंवा हे होणं हे पण ऑस्टिओपोरोसिसचं लक्षण आहे की तुमच्या शरीरातली फॅट जास्त प्रमाणात वाढणं हे पण ऑस्टिओपोरोसिसचं एक लक्षण आहे. त्याच्यामुळे आपला जो उकडा तांदूळ आहे किंवा जो ज्याला हातसडीचा तांदूळ म्हणतो आपण किंवा जो ब्राऊन राईस म्हणतो, तो खाल्ल्यामुळे काय होतं, तो कमी प्रमाणात आपल्या शरीरात खाल्ला होतो आपण. तो जड असतो पचायला, त्यामुळे त्याच्यात वॉटर होल्डिंग कॅपॅसिटी सर्वात जास्त असते, जी पॉलिश राईसमध्ये नसते. कारण पॉलिश राईसचा तांदूळ हा बारीक असतो, त्यामुळे तो जास्त प्रमाणात घेतो आपण. आणि हा जाड तांदूळ असल्यामुळे त्याच्यात पाणी धरून ठेवण्याची क्षमता जास्त असते, त्याच्यामुळे तो कमी प्रमाणात खाल्ला जातो. आणि तो पचायला थोडासा जड असतो. थोडासा जड असल्यामुळे काय होतं, तर आपली भूक जी आहे ती व्यवस्थित आपण मेंटेन होते. ती व्यवस्थित आपली भूक जी आहे ती ठराविक वेळात आपल्याला भूक लागते. की आपण बघा काही वेळा म्हणतो की आता पॉलिश राईस खाल्ल्यामुळे किंवा आपण जो पांढरा तांदूळ आपण खातो ते आपल्याला काय होतं की काय आपण दुपारी जेवल्यानंतर आपल्याला काय वाटतं की संध्याकाळचा जेवू नये किंवा काय खाऊ नये किंवा संध्याकाळचा आपण काय कसं माहिती का, दर दिवस उगवल्यापासून दिवस मावळेपर्यंत आपलं खरं जेवण घेणं किंवा आपला आहार घेणं हे गरजेचं आहे. आता आपली जीवनशैली हळूहळू बदलत चालली आहे, त्याच्यामुळे हे शक्य होत नाही. पण तरी पण आपलं जे आपण आहार घेतो त्याच्यावर लिमिटेशन्स आपली ठेवली पाहिजेत. त्याचं मेन म्हणजे सांगितलं असं की सकाळी मग सांगितलं असं चहा, त्याच्यानंतर सकाळी तुम्ही उठल्यानंतर एक चहा घेतल्यानंतर एक अर्ध्या तासाने तुम्ही उकडाची पेज आणि त्याचबरोबर तुम्ही त्यात 2 चमचे तूप. आता ह्या तुपामध्ये जर तुमच्याकडे घरात गाय असेल किंवा गाईचं तूप घेणं तुम्हाला जर सोयीस्कर असेल तर गाईचं तूप 1 किंवा 2 चमचे किंवा नाही तर म्हशीचं तूप अगदीच काही नसेल तर आधी थोडं त्याच्यात 1 चमचा तिळेल तेल. हे का सांगतोय, कारण हे जे वंगण आहेत हे आपल्या शरीरात खूप कमी जातात. कारण काय होतं, जेव्हा आपण म्हणतो की आपण आहारातून म्हणजे की आपण जेवणातून आमटीतून आपण जे तेल घेतो ते तेल काय होतं, तर त्याचं तेलाला आपण फोडणी दिल्यानंतर त्याचं विघटन होतं आणि मग काय होतं ते आपल्या शरीरात ते घातक ठरतं की ते आपण फोडणीला दिलेलं तेल असतं त्याचा शरीराला दुष्परिणाम करतं. पण जे रॉ घेतो म्हणजे आपण जे डायरेक्ट पेजीतून घालून जे आपण तूप घेतो ते नुसतं आपण जे तूप खातो हे कधीही शरीर ॲब्सॉर्ब करत नाही, शरीर शोषून घेत नाही. ते त्यात काय होतं, ते आपल्या जागरणामुळे किंवा आपल्या बॉडीची हीट वाढल्यामुळे आपल्या लहान आतड्या आणि मोठ्या आतड्यामध्ये ना तुमचं
खाल्लेलं जे आहे ते बाहेर काढण्यासाठी यात लुब्रिकंट्स असतात, म्हणजे बुळबुळीत करणारी एक यंत्रणा असते, ती कमी झालेली असते बॉडीची हीट वाढल्यामुळे. आणि हे काम कोण करतं, तर हे काम तुमचं तूप किंवा तेल करतं. ते तुम्ही कच्चं प्रमाणात घेता, ते तुमच्या बॉडीतले जे लहान आतडं किंवा मोठा आतडा आहे तर ते लुब्रिकंट्स ते काम करतं आणि ते हळूहळू तुमचं जे त्याला आपण स्टूल म्हणतो किंवा आपण संडास म्हणतो ते पास पुढे ढकलायचं काम हे लुब्रिकंट्स करतात. म्हणून हे घेणं गरजेचं आहे. आता हे झालं, चहा झालं, सकाळची पेज झाली. आता दुपारी काय करायचं? दुपारी महत्त्वाचं म्हणजे आपण मेन वेळ आपला कुठे असतो, आपण पेज घेतल्यापासून किंवा पेज आपण घेतल्यानंतर डायरेक्ट आपण दुपारचं जेवण घेतो. हा जो मधला पिरियड जो आहे तिथे आपल्याला भूक लागलेली असते, त्यात तुम्ही पोटभर पाणी पिणं गरजेचं आहे. कारण आपल्याकडे जे ह्युमिड वातावरण असल्यामुळे किंवा आपल्या घाम जास्त असल्यामुळे आपल्या शरीरातलं पाणी एकसारखं जात असतं, आपल्या शरीरातलं पाणी बाहेर पडून जात असतं आणि आपण डिहायड्रेट होत असतो, म्हणजे आपल्या शरीरातलं पाण्याचं प्रमाण कमी होत असतं. आता हे मेंटेन ठेवायचं काम काय, तर आपल्याकडे सर्वात चांगला सोर्स आहे म्हणजे आपलं पाणी. ते पाणी पिणं नसेल, ते पाणी तुम्हाला शक्य नसेल किंवा पाणी जास्त पिवावंसं वाटत नसेल तर आपण इथे असू ताक घेणं. कारण ताक हे जर थोडं पचायला थोडं जड आहे पाण्यापेक्षा, त्याच्यामुळे ताक हे थोडं जास्त वेळ डायजेस्ट व्हायला लावतं. त्यामुळे ताक घेणं अगदी, ते समजा एकदमच विकनेस आहे तुम्हाला, विकनेस म्हणजे खूपच म्हणजे शरीरातलं एकदम आता चालता येत नाही आहे, अशा वेळी काय करायचं, तर मध, पाणी आणि लिंबू. लिंबू का, तर लिंबू तुमची ॲसिडिटी कमी करतं. मध पाणी हे सर्वात चांगलं सलाईन आहे बॉडीतलं, कारण साखरेपेक्षा शरीरात मध लवकर पचतो किंवा तुमचा गूळ आहे त्याच्यापेक्षाही मध शरीरात लवकर पचतो. म्हणून 1 चमचा मध आणि 1 ग्लास पाणी, किंवा नुसता मध जरी खाल्ला तुम्ही आणि त्याच्यानंतर 1 ग्लास पाणी प्यायला, 1 चमचा मध खाऊन जर तुम्ही पाणी प्यायला तर तेवढे चालू शकतं. लिंबू तुमच्या ह्याच्यानुसार, तुम्हाला जर सरबत करून प्यायचं असेल तर तुम्ही मधात लिंबू घालून तसं सरबत, म्हणजे साखरेच्या ऐवजी तुम्ही मध घालून घेऊ शकता. किंवा 2 थेंब, समजा लिंबाच्या काय काय त्रास होत असेल तर 2 थेंब घेतलं, किंवा अगदी तुम्हाला लिंबू आवडत नसेल तर मध आणि नुसतं पाणी, हे दोन्ही जरी तुम्ही घेतलात तर त्याचं तुमच्या शरीराला चांगली एनर्जी मिळते आणि सलाईनचं काम करतं. अगदी ते नसेल तर तुम्ही आपले म्हणजे आडसर म्हणतो की शहाळी म्हणतो ते घेणं. एक शहाळा म्हणजे 1 सलाईन आहे, लक्षात ठेवा. आपण काय करतो, आपण विकनेस आल्यानंतर आपण डॉक्टरकडे जातो आणि डॉक्टरांना सांगतो सलाईन लावा. सलाईन म्हणजे काय आहे, तर ग्लुकोजच आहे, बाकी मोठं काही नाही. आपण सांगतो नॉर्मल सलाईन, NS म्हणतो त्याला आपण. त्याच्यावर आपण काय करतो, मल्टीव्हिटॅमिन्स ॲड करतो आणि देतो आपण. पण ते जर 1 आडसराचं जर पाणी घेतलं तर आपलं त्यात पोटॅशियम जास्त असतं आणि हे काम काय करतो मला सांगतो. म्हणजे ही मी डोळ्यासमोर बघितलेली केस आहे. सांगलीवरून कोल्हापूरला एक पेशंट न्यायचा होता, तर त्याला न्यायचं कसं हा मोठा विषय होता, कारण पॅरालाइजचा पेशंट होता तो. तर आमचे सर होते, तर त्यांनी काय सांगितलं की तुम्हाला सलाईन वगैरे लावतं, कारण हे ऋतू होता सलाईन वगैरे, कारण जनरली नॉर्मल पॅरालाइजचा अटॅक होता, मोठा पण अटॅक नव्हता. तर त्याला काय करा, तर त्याला नारळाचं म्हणजे आडसराचं जे पाणी असतं, शहाळ्याचं पाणी, ते देत त्याला तिकडपर्यंत न्या. तर तो जेव्हा त्याला गाडीत म्हणजे ॲम्ब्युलन्समध्ये ठेवण्यात आलं, त्या 4 लोकांनी स्ट्रेचरवर घालून त्याला ठेवण्यात आलं आणि त्याला जाता म्हणजे सांगली टू कोल्हापूर हे अंतर आहे हार्डली 50 ते 60 किलोमीटर अंतर आहे. हे अंतर क्रॉस करायला जवळजवळ नाही म्हणलं तेव्हा 1-2 तास लागत होते ॲम्ब्युलन्सला, म्हणजे जास्त फास्ट नव्हते कारण नॉर्मल पेशंट होता. तर 2 तासात त्याला कंटिन्यू आपण नारळाचं म्हणजे शहाळ्याचं पाणी देत गेलो आणि त्याच्यानंतर त्याची इम्प्रूव्हमेंट एवढी चांगली झाली होती की तो पेशंट तिथे गेल्यानंतर त्याने आपला स्वतःचा हात वरती गेला आणि पाय पण तो हलवू लागला होता. त्याच्यानंतर पुढची ट्रीटमेंट झाली. पण हे कशामुळे झालं, ह्याचं ऑब्झर्वेशन एवढं झालं की काय त्याची ट्रीटमेंट नव्हती. त्यावेळी सरांना प्रश्न विचारला की सर हे कशामुळे झालं. त्या सरांनी मला सांगितलं की हे आपण देतोच आहे, पण हे आपण जे म्हणजे आपण जी ट्रीटमेंट देतोय, गोळ्या देतोय त्याच्यामुळे असेल, पण ह्याचा सर्वात जास्त उपचार कशामुळे झाला तर नारळाच्या पाण्यामुळे झाला. एवढी ताकद आहे आपल्या नारळाच्या पाण्यामध्ये. कारण का, देवानं जी निर्मिती केली आहे, ज्या औषधांची निर्मिती केली आहे ती विचार करून केली आहे. कारण का आपण काय म्हणतो की अरे ह्याला झाडावर पाणी आहे, त्यात नारळाच्या पाण्याचं औषधी उपचार काय आहे, एवढं पाणी वरती नेऊन ठेवायचं कारण काय, त्याला हा औषधी उपचार आहे. तेव्हा आम्हाला कळलं की नारळ आत्मे. कारण का
खोबरं करायचं असतं तर आपल्याला ह्याचं पण केलं असतं ना, आपला आंबा असं करतात, आंब्याला पण वरती पाणी वरपर्यंत पोचल्यानंतर फळ ते व्यवस्थित तयार होतं आणि त्यातून रस तयार होतो. पण खोबरं पण पूर्ण आतमधून भरून तरी तयार केलं असतं, पण त्यात नारळाचं पाणी द्यायचं कारण का, तर त्याचा औषधी पण उपचार आहेत, म्हणून नारळ आपलं पाणी शेवटपर्यंत टिकून असतं. आता हे नारळाचं पाणी जर तुम्ही सांगितलं असतं मगाशी की पाणी बॉडी डिहायड्रेशन होण्यापासून आपण जे म्हणजे शरीरातलं पाणी कमी होतं त्याच्यापासून म्हणजे ते मसलला जे त्रास देतं त्यासाठी पाणी, दुसरं म्हणजे ताक, तिसरं म्हणजे तुमचं मध, पाणी आणि लिंबू, आणि चौथं म्हणजे आडसरचं पाणी. हे तुम्ही सकाळच्या नाश्त्यानंतर किंवा दुपारच्या जेवणापर्यंत ह्या मधला जो वेळ आहे ह्याच्यात तुम्ही घेणं गरजेचं आहे. ते तुम्हाला फळं जे आवडत असतील तर फळं घेतली चालतील त्यात, किंवा तुम्हाला जर कलिंगड वगैरे असं काही आवडत असेल तर तेही घेतलं चालेल, ते नाही घेणंच नाही, पण ते ग्लुकोजचं प्रमाण त्यात जास्त असलं पाहिजे. ग्लुकोजचं आता दुसरं एक म्हणा की आम्हाला हे आहे काय शुगर आहे, काय काय नसते शुगर आहे आम्हाला, मग आपण ग्लुकोजचं प्रमाण जास्त असेल तर आपण का घ्यायचं. ते एक लक्षात घ्या, शरीरातली शुगर जोपर्यंत आपण डॉक्टरकडे जात नाही तोपर्यंत आपल्याला शुगर समजत नाही. शुगर आपली सुरू कधी होते तर आपल्याला डॉक्टरकडे गेल्यानंतर आपल्याला शुगर सुरू होते, बरोबर आहे ना. तोपर्यंत आपल्याला शुगर जाणवतो कोणाला, आपण काय म्हणतो, अरे तो डॉक्टरकडे गेल्यानंतर 400 शुगर आहे, अरे होतीच त्याला 400 शुगर. तो 400 शुगर घेऊन तो व्हिडिओ होता ना आपल्या समोर, आपले रेग्युलर कामं करत होता. अशी एका वर्षात 400 शुगर होत नाही ना. 400 शुगर होते केव्हा होते, जेव्हा आपण औषध वगैरे सुरू करतो आणि एक दिवस आपल्या खाण्यात त्याच्यावर तेव्हा आपण पटकन वाटतं की अरे 400 शुगर यायची. पण आपल्या शरीराला एक मेंटेन ठेवण्यासाठी की आपल्या शरीरातलं जे चलनवलन आहे आपल्या शरीराचं, की आपण शरीराचं जे एक्सरसाइज आहे हे घडवून आणण्यासाठी आपल्या शरीरात साखर ही महत्वाची आहे. साखरेमुळे शरीरातली एनर्जी, साखर हे काम करते, आपल्या शरीरात रक्तात जी साखर असते ते एनर्जी म्हणून आपल्या शरीराचं काम करते. आपण जे चालतोय, आपण फिरतोय, आपण बोलतोय, हे सगळं काम ही शरीरातली साखर करत असते. म्हणून आपल्याला बघा चक्कर आलं तर आपल्याला लगेच साखर येतात, कारण का शरीरातली साखर कमी झाली, साखर वाढवा म्हणजे तुमचे शरीर चांगलं काम करेल. ह्याच्यासाठी साखर काम करत असते. आणि आपण काय करतो, आपण मग जेव्हा डॉक्टरांकडे आपण जातो, शरीरात साखर आहे 300 साखर आहे किंवा 250 साखर आहे, 200 साखर आहे, तेव्हा मग डॉक्टर गोळ्या, म्हणजे आम्हीच डॉक्टर म्हणजे आम्हीच, तर आम्ही गोळ्या सुरू करतो, कारण का ती शुगर कमी करण्यासाठी. आणि मग ती कमी करण्यासाठी आपण गोळ्या सुरू करतो. आणि मग काय होतं, मग राईस म्हणजे भात बंद करा आणि मग चपात्यावर जा, असं करून करून काय होतं, मग शरीर एवढं वीक होतं की मसलला आजपर्यंत खायची सवय काय होती, तर आजपर्यंत सुरमई, बांगडा, नंतर खापी वगैरे खायची सवय होती, त्याच्यावर मस्तपैकी पोटभर भात खायची सवय होती. आणि नंतर मग सुरमई बांगड्याबरोबर तो भात दिला आणि मग त्याच्यावर आपण चपात्या खायला सुरुवात करतो. आणि मग शरीर कुठेतरी मग त्याला वाटतं की अरे भातच मिळत नाही आपल्याला, आपण सकाळ संध्याकाळ जो पोटभर भात खात होतो तो आता कुठेतरी मिळत नाही. मग शरीर हळूहळू वीक पडायला तयार होतं. आणि हे वीक पडत असताना काय होतं, तर शरीरातली एनर्जी वाढवण्यासाठी मग साखरेचं प्रमाण शरीर वाढवायला सुरुवात करते. आणि मग ही कंट्रोल करण्यासाठी मग आपल्याला 500 गोळी, मग नंतर मग हळूहळू 500 गोळी वाढवत मग आपण ते इन्सुलिन पर्यंत बसतो. याचं मुख्य कारण कुठे आहे, तर तुम्ही शरीरात तुमची साखर जी आहे ती मेंटेन ठेवणं गरजेचं आहे. ते मेंटेन म्हणजे काय, तर आपल्याला एक इंटरनॅशनल रेशो सांगतो की आपल्याला 100 पाहिजे, पण आपल्या इकडला जो भाग आहे, आपला कोकण जो भाग आहे, कारण हा कसा सर्वच म्हणतो, आपण म्हणतो ना की 100च्या वरती साखर गेली म्हणजे शरीरात सर्वात जास्त साखर आहे. माझी रेग्युलर शुगर किती असते माहिती आहे, माझी रेग्युलर शुगर ही 160 किंवा 170 असते. मला काही त्रास होत नाही, कारण का, तर ते मला माहिती आहे की माझ्या शरीराला, कारण माझं कसं असतं, रात्री उशिरा झोपणं असतं, सकाळी लवकर उठणं असतं, किंवा दिवसभर खाणं कधी होईल सांगता येत नाही. आता आज बघा, आज मी दररोज नाही म्हटलं तरी 12:30-1 पर्यंत जेवतो. आज माझा जेवण उशिरा झालाय, त्यामुळे आज माझ्या शरीरातली साखर जास्त वाढलेली असणार, कारण का मला इथे बोलायचं आहे, मला तुमच्यावर संवाद साधायचा आहे, तुमच्यावर बोलायचं आहे, वर्किंग सुरू आहे. त्याच्यामुळे शरीराला काय आहे, शरीरातली रक्तात किंवा साखर आता जर चेक केली तर ही जास्त असणार आहे, कारण त्याच्यावर हे शरीर सगळं चाललंय. म्हणून ही साखर मेंटेन करायच्या भानगडीमध्ये आपल्याकडे जनरली 250 पर्यंत ही नॉर्मल आहे. आपल्या कोकणातल्या भागात 250 पर्यंत जी आपली शुगर आहे ही नॉर्मल शुगर आहे. त्यामुळे आपण काय करतो की 150 झाली म्हटल्यानंतर आपण लगेच ग्लायकोमेट सुरू करतो, लगेच आपण गोळ्या घ्यायला किंवा लगेच डॉक्टरकडे धावत असतो, अरे मला शुगर आहे. आणि आता एवढा स्टेटस सिम्बल वाला आहे, अरे चहा घे किंवा कोण आला की लाडू खा, नाही माका शुगर असतो.
अरे होय किती आहे, नाही आता 130 आहे. अरे 130 आहे मग घाबरायचं कारण काय, आपल्याकडे नॉर्मल जर 250 आहे तर 130ला तुम्ही कशाला शरीराला दाबून ठेवताय की तुम्ही इन्सुलिन सिक्रेट करा किंवा काय, शरीर आपण कशालाही करतोय, कामाला एक्स्ट्रा लावतोय, हे तुम्हाला समजलं पाहिजे. आणि हे मी तुम्हाला का सांगतो माहिती आहे, हे आजार हे जास्त करून आपल्या कलाकारांच्या बाबतीत असतात, कारण आपलं खाण्याचं, वेळेचं आणि कुठल्याच गोष्टीत आपण बंधनात आपण अडकलेलो नसतो. आपण जरी ठरवलं, मी तुम्हाला म्हणून मी सांगत नाही, कारण माझ्याकडे बाकी जे येतात लोकल वर्ग येतो किंवा बाकी जे पेशंट येतात त्यांना मी टायमिंग सांगतो की ह्या वेळात तुम्ही हे करा, ह्या वेळात तुम्ही हे करा. पण तुमचं टायमिंग हे तुमच्या दिवस सुरू होण्यापासून ते दिवस संपण्यापर्यंत ऍडजस्ट करत तुम्हाला राहावं लागतं की रात्रीचं नाटक केव्हा संपलंय, आपल्या सकाळी कामं काय, त्याच्यानुसार आपलं उठणं होतं. म्हणून मी तुम्हाला सांगितलं की तुम्हाला हे मी सांगतोय हे तुमच्या वेळेनुसार आणि तुम्हाला जसं ते फॉलो करता येईल तसं तुम्ही करत राहा. आज दुपारच्या जेवणात पण मी तुम्हाला सांगितलं असं मगाशी की तुमचं समजा मांसाहारी असाल तर मासे आणि उकडा तांदूळ राईस, उकडे तांदूळ आणि मासे हा मुख्य आहार तुमचा. उकडा तांदूळ नसेल तर मग तुम्ही आपला हात शिळीचा तांदूळ म्हणजे आपल्या जवळला ब्राऊन राईस म्हणतो आपण तो, आणि त्याच्याबरोबर समजा तुम्ही शाकाहारी असाल तर डाळी, जेवढ्या प्रमाणात डाळी, कारण आपल्याकडे प्रोटीन्स हे माशातून पण मिळतं आणि आपल्या डाळीतून पण मिळतं, त्यामुळे डाळ भात आणि किंवा तुम्ही मासे आणि भात हे मुख्य अन्न आहे. त्याच्याबरोबर पालेभाज्या आपल्याकडे खूप चांगलं काम करतात, कारण काय तर आपल्या इकडलं वातावरण असं असल्यामुळे म्हणजे उष्ण दमट असल्यामुळे आपल्या शरीरात हीटचं प्रमाण जास्त असतं. प्रत्येकाचे हीटचं प्रमाण आपल्याकडे ऍसिडिटीचं पेशंट आपल्याकडे खूप दिसतं की आपलं म्हणजे गावात आपण जर आम्ही मेडिकल कॅम्प घेतो त्या आम्हाला सर्वात जास्त त्रास जाणवतो तो जवळजवळ 80-90% हा ऍसिडिटीपासून सुरुवात झालेला त्रास असतो. तर ते ऍसिडिटीचं प्रमाण जास्त असल्यामुळे शरीरात कॉन्स्टिपेशनचं प्रमाण जास्त असतं, म्हणजे संडासला न होणं, जागरण तर असतं त्याच्यामुळे हे झालेलं असतं. आणि त्याच्यासाठी मग काय होतं तर हाय फायबर डाएट म्हणजे काय तर पालेभाज्या, आपण जी भाजी घेतो त्या पालेभाज्या जास्त प्रमाणात खाणं गरजेचं आहे. म्हणजे ज्यांना संडासचा त्रास आहे किंवा ज्यांना कॉन्स्टिपेशनचा त्रास आहे किंवा मूळव्याध आहे किंवा ज्यांना भगेंद्र आहे किंवा संडासचा किंवा काही ज्यांना रक्त पडतं संडासमधून, तर त्यांच्यासाठी महत्त्वाचं म्हणजे काय तर हाय फायबर, म्हणजे तुम्ही जेवढा भात घेताय त्या प्रमाणात तुमची भाजी असली पाहिजे किंवा भाजीच्या निम्मा तुम्ही भात घेतला पाहिजे, म्हणजे भाजीचं प्रमाण वाढवलं पाहिजे. तर तुमचे हे त्रास, पचनाचे त्रास आहेत हे लवकर नॉर्मल होतं. आपण काय करतो, आपण डॉक्टरांकडे जातो आणि आपण टॅबलेट्स घेतो आणि ते पायल्स वगैरे याच्यात औषध करतो. मी तुम्हाला माझं उदाहरण देतो की मी जरी माझ्या जन्मापासून मी 12वीपर्यंत कोकणात होतो, पण त्याच्यानंतर मी जेव्हा शिक्षणासाठी कोल्हापूर, सांगली, मिरज ह्या ठिकाणी राहिलो तर तिथे जेवणाचा प्रकार पूर्ण वेगळा, म्हणजे स्पायसी पूर्ण जेवण, आणि ते माझ्या शरीराला पचत नव्हता, ज्याच्यामुळे मला पायल्सचा त्रास सुरू झाला. आणि पायल्सचा त्रास हा मी औषध, माझे डॉक्टर असल्यामुळे मी ते शिक्षण घेत असल्यामुळे औषधं हाताजवळ असल्यामुळे मी औषधं घेत होतो, पण तो बरा होत नव्हता. जेव्हा मी निसर्गोपचारामध्ये जेव्हा मी शिक्षण घ्यायला गेलो पुण्याला, तेव्हा मी 21 दिवसात फक्त आहारावर, म्हणजे मी जो रेग्युलर माझा जो आहार असायचा ह्याच्यावर मी बाकी कुठल्याही मेडिसिन न घेता माझा पायल्सचा त्रास पूर्ण बरा झाला. मी तुम्हाला एवढं कॉन्फिडेंटली सांगायचं कारण काय माहिती आहे की हे सगळे प्रयोग मी स्वतः करून बघितले. त्याच्यावर नुसत्या आहारावर बाकी काही न करता, कुठलाही न करता माझं 10 किलो वजन कमी झालं, प्लस माझं पायल्सचा त्रास, पचनाचा त्रास, झोपेचं जे होतं की कमी, ॲक्च्युली आपल्याला जेव्हा ॲसिडिटी वाढते किंवा शरीर गरम होतं तेव्हा आपल्याला झोप कमी होते, ते झोपेचं जे प्रमाण आहे ते व्यवस्थित झालं. हे 21 दिवसात झालेले एक गोष्ट आहे तुम्हाला सांगतो. म्हणजे आपला आहार हा औषधांपेक्षा किती फास्ट काम करतो हे मी अनुभवलं म्हणून मी तुम्हाला सांगतो. तर हे सांगितलं असं की तुम्ही जर तुम्हाला कॉन्स्टिपेशन त्रास होत असेल किंवा रात्री जागरण जर जास्त झालं असेल तर तुम्ही हाय फायबर डाएट म्हणजे पालेभाज्या असं घेतल्या पाहिजेत. पालेभाज्या तुमच्या जेवणात, म्हणजे इव्हन तुम्ही माशाचं जरी जेवण असाल तर त्याच्याबरोबर पालेभाजी घेणं गरजेचं आहे. कारण काय होतं, तुमची जागरण जास्त झाल्यामुळे शरीरात मांस ते पचवण्यासाठी एक जास्त वेळ लागतो आणि त्याच्यामुळे त्या वेळेला तुमच्या शरीराची हीट पण वाढवली जाते. म्हणजे तर तुम्ही आपल्या गावात काय काय ठिकाणी आपण माशा जेवण असेल तर आपण पालेभाज्या पण करतो किंवा काय काय मी बघितलं ते त्यांच्या घरात जनरली लाल माठाची भाजी किंवा लाल पाला, हिरवा पाला याची भाजी केली जाते. त्याचं कारणच आहे की हे पहिल्यांदा आपल्या घरात होतं, आपण टाळत होतं, पण आपण काय करतो
की मासेच ना आज भाजी करायची गरज नाही, पण ॲक्च्युली पालेभाजी ही माश्याबरोबर असणे खूप गरजेचं आहे. त्याच्यामुळे ते डायजेस्ट लवकर होते आणि ते त्रास होत नाही आपल्याला त्याचा. त्यानंतर संध्याकाळी सांगितलं होतं की संध्याकाळी तुमचा जो चहा असतो तेव्हा सकाळी जो आपण जो सांगितलं हर्बल टी आपण सांगितले की तुळस, गवतीच्या आलं आणि गुळ हे रात्री तुमचं कुठे बाहेर जेवण असेल तर ते तुम्ही घेणार. खाणं तुम्हाला जे आवडतं. दुसरा एक मुद्दा असा आहे की काय खावं. आता हे सगळं सांगितलं की तुम्हाला हा डाएट घेणं गरजेचं आहे, हे सगळं आपण घेतलं, पण काय खाणं गरजेचं आहे की आपल्या शरीराची कमतरता काय आहे हे कसं ओळखणं. आता एक सोपं उदाहरण म्हणजे काय आहे, पाऊस पडल्यानंतर आपल्याला भजी खावीशी वाटते, बरोबर आहे. पाऊस पडल्यानंतर आपल्याला म्हणजे पहिला पाऊस पडल्यानंतर आपण काय सांगतो घरात की भजी करा किंवा वडे खा, की आपण कुठे बाहेर असतो आपण लगेच भजी किंवा वड्याच्या गाड्याकडे आपण जातो. हे का होतं? कारण आपलं शरीर आपल्याला चांगलं असतं, आपल्या मनात कुठेतरी येतं ना, मनात कुठे येतं तर आपलं शरीर चांगलं असतं की आज पाऊस पडलाय, सगळीकडे थंड झालंय, तुझं शरीर पण थंड पडतंय, त्याला ऊर्जा देण्यासाठी काहीतरी कर. म्हणून ते आपल्याला स्निग्ध पदार्थ म्हणजे काय तर आपली भजी, आपल्याला आवडता मेनू म्हणजे काय भजी. त्यातून त्या स्पायसेस असतात, म्हणजे त्यात तिखट असतं, मिरची असते, तुमची कांदा असतो. हे काय असतं ह्याचं मिक्सचर म्हणजे काय, हे औषध आहे. म्हणजे काय होतं तर तुमची एनर्जी पुश करायचं काम करते. त्यावेळी तुमचं शरीर जे आहे ते थंडामुळे थंडी लागू नये तर म्हणून ते पुश करायचं काम करतं. आणि जर हे आपण त्याविषयी जर खाल्लं नाही, आपलं शरीर सांगतंय, आपलं मन सांगतंय आपल्याला भजी खा, तर दुसऱ्याच आपल्याला सकाळी उठल्याचं काय जाणवतं माहिती आहे, काय जाणवतं जनरली तुझं म्हणजे एक 60 ते 70% लोकांनाही जाणवतं की सर्दी होते आपल्याला. कारण का तर आपलं शरीर एवढं कुलिंगला गेलेलं असतं, त्याला सवय नसते ना. उन्हाळ्यातून डायरेक्ट आपण पावसाळ्यात प्रवेश करतोय, हे शरीराला सवय नसते. आजपर्यंत आपण किती 42 डिग्री सेंटीग्रेड आपण तापमान आपण सहन करतोय आणि उद्या लगेच ते एकदम 25 वर आलं. शरीराची सवय नाही ना. मग ही हळूहळू हे तापमान कमी कमी करण्याचं काम कोण करतं, ते आपलं ती भजी करतं. की ते जरी बाहेर एकदम गारठा पडला असेल तरी ते भजी शरीराची तेवढी हीट मेंटेन ठेवतात, त्यामुळे आपल्याला थंडी लागत नाही. आणि त्याच्यामुळे आपण ती भजी, आपल्याला मन चांगलं असतं की आज भजी व्हायला पाहिजे, खाल्ली पाहिजे आपण भजी, म्हणून आपण भज्यांच्या गाड्याकडे जातो किंवा भजी आपण खातो. त्याचं कारण हे आहे. त्यामुळे हे शरीराचे इंडिकेटर्स असतात. किंवा तुम्हाला काही वेळा असं वाटतं की आज काहीतरी गोड खावं, पण घरात आपल्याला गोड काही बनवलेलं नसतं. अशा वेळी निदान गुळाचा एक खडा किंवा साखर तोंडात टाका. कारण का ते शरीरातील साखर कमी झाली आहे, म्हणून तुम्हाला शरीर सांगते की आज गोड खा. समजलं का? हे शरीराचे एक काही इंडिकेटर्स आहेत जे आपण देत. आता हे जर केलं नाही तर काय, आपण मला म्हटलं की आता हे केलं नाही, आपण साखर खाल्ली नाही, आपण भजी खाल्ली नाही, किंवा आपण शरीर जे काय सांगते तिखट खा किंवा तेलकट खा किंवा काय, हे खाल्लं नाही तर काय, तर हळूहळू ह्या डिफिशियन्सी तयार होतात बॉडीमध्ये. म्हणजे काय, शरीराला हळूहळू शरीर काय करतं, आपल्या शरीरामध्ये एवढा साठा तयार झाला असतो की आपण काही न खाता न पिता, म्हणजे पाणी पण न पिता आपण 21 दिवस जगू शकतो. एवढं आपल्या शरीराच्या आधीच आपल्या शरीरात ठेवलेलं असतं की बाहेर दिवसाला किती कॅलरीज लागणार आहेत, मला याला 1000 कॅलरीज लागणार आहेत. तर 21,000 कॅलरीज तुमच्या शरीरात ठेवलेल्या असतात की दिवसाला 1000 कॅलरीज लागतात ना. पण याच्या 21,000 कॅलरीज म्हणजे 21 दिवस ह्या रुटीननं जर हा काम करत राहिला त्याला 21,000 कॅलरीज ह्याच्या पाहिजे. एवढं शरीर तुमचं साठवून ठेवलेलं असतं, एवढं शरीर तुमचं हुशार आहे. आता ह्या आपण जे सांगितलं तुम्हाला मगाशी की ह्या डिफेन्स त्याला कशा होतात, तर आपण जे शरीर ज्यावेळी जे मागतं ते आपण त्याला पुरवत नसल्यामुळे काय होतं, ह्या डिफेन्स तयार होतात. आणि मग त्या ज्या कॅलरीज साठवून ठेवल्या आपल्याकडे त्या हळूहळू इकडे वापरल्या जातात. त्या ज्या म्हणजे आपण सांगितलं असं की दिवसाला 1000 असेल तर 21,000 ज्या कॅलरीज आहेत त्यातल्या एक, आज समजा आपल्याला वाटतं की आज आपण गोड खावं, ते जर खाल्लं नाही तर त्या 21,000 मधल्या एक, आज समजा शरीराला 400 कॅलरीजची जर गरज आहे तर 400 कॅलरीज शरीर तिकडून घेतं. म्हणजे जे आपला जो एक सेव्हिंग असतं, सेव्हिंग अकाउंट जे असतं त्यातलं काढायला सुरुवात करतं हळूहळू. आणि मग त्याचा शरीरावर आपला परिणाम दिसू लागतो की त्यातला जो आपला सेव्हिंग अकाउंट आहे त्याचा हळूहळू आपले बॅलन्स कमी होत जातो. आणि मग आपण आजार पण आपल्याला जाणवू लागतं की आपण आजारी पडतोय. हे जर आपल्याला टाळायचं असेल तर तुम्हाला, म्हणजे आता आपण म्हणतो की अरे हे खाऊ नकोस ते, पण मी तर असं सांगेन की तुम्हाला जर जे आवडतं ते खा. फक्त ते आपल्या घरातलं असू दे की आपल्या भागातलं असू दे.
कारण काय होतं माहितीये, जनरली आपण वडापाव खातो, वडापाव हे कॉम्बिनेशन हे खरं महाराष्ट्रातलंच आहे, पण